झी 24 तास, एक पाऊल पुढे। या अनधिकृत बांधकामांवरच्या कारवाईबद्दल झी 24 तासनं महापालिकेकडून अधिक जाणून घेतलंय। ज्या इमारतींचं बांधकाम अजून सुरू आहे आणि ज्यामध्ये अजून कोणी राहत नाही अशा अनधिकृत इमारतींवरच कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेने सांगितलंय। त्यामुळे लोक राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय मिळण्याची चिन्ह आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी केलेली ही बातचीत। तळजाई पठारावर झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनं आज अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू केलेली आहे। ही कारवाईचं स्वरूप नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात। महापालिकेच्या अभियंत्यांकडून महापालिकेचे काही इंजिनियर आता आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात। सर, आता ही जी कारवाई सुरू आहे अनधिकृत बांधकामांविषयी, त्याचं स्वरूप नक्की काय आहे? त्याचं स्वरूप म्हणजे आता सध्या आम्ही जे बांधकामं चालू स्थितीत आहेत त्यांना नोटिसा देऊन कारवाई करत आहोत, जेणेकरून भविष्यात अशी चालू बांधकामाचा पहिल्या टप्प्यात घेणार आहोत। नंतर टप्प्याटप्प्याने जी राहतात लोक त्याच्यावरचे स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येत आहे। आता सध्या आम्ही चालू बांधकामावर फक्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। आता ह्या बांधकामं पाडण्यासाठी तुमची किती यंत्रणा आहे, किती स्टाफ आहे, पोलीस बंदोबस्त काय आहे, मशिनरी किती आहे? आमच्याकडे सध्या आता 10 JCB आहेत, 8 गॅस कटर आहेत आणि हे आहे एक अद्ययावत मशिनरी आहे पोकलॉन म्हणून, त्याचं 290 म्हणून त्याची कॅपॅसिटी, तिच्या साहाय्याने आता हे काम सुरू आहे आणि बाकीचा स्टाफ जवळजवळ 100 ते 120 आहे। महत्त्वाचा प्रश्न, ही इमारत आहे 5 मजली आहे, इथपर्यंत काम झालेलं आहे, तोपर्यंत तुम्ही काहीच कारवाई केली नाही। संबंधित लोक, तुमचे जे कर्मचारी असतील, ह्या वॉर्डमधले अधिकारी असतील, त्यांना जबाबदार धरण्यात येईल, कारण इतकं मोठं काम होईपर्यंत त्यांचं लक्ष नव्हतं। नाही, त्याच्याबाबत कागदपत्र मला तपासून बघावं लागेल, तर त्याबाबत मी स्वतंत्रपणे महापालिका स्तरावर त्या संदर्भात काय धोरण आहे? महापालिका स्तरावर की त्याची काय त्यांनी काय केलं नाही केलं त्याचा खुलासा वगैरे अशी माहिती घेण्यात येते। त्यांनी केले असेल तर त्याच्यावर स्वतंत्रपणे विचार करण्यात येते काय करायचं। किती दिवस आता हे तुमचं कारवाई सुरू आहे? हे आमची आता सातत्याने चालूच राहणार आहे। जोपर्यंत आमची पूर्ण चालू बांधकामं पडणार नाहीत तोपर्यंत आमची बांधकाम चालूच राहणार आहे कारवाई। आणि असं आवाहन मी करतो की लोकांनी बांधकाम चालू करून स्वतःचा खर्च याच्यामध्ये हे करू नये की बिगर परवाना बांधकाम ही पाडली जातात महानगरपालिकेकडून, त्यामुळं अशा बांधकामाबाबत लोकांनी असं जबरदस्तीने बांधकाम करण्यात येऊ नये, एवढंच मी असं आवाहन करतो सगळं। धन्यवाद साहेब। हे होते महापालिकेचे कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे। त्यांनी सांगितलेलं आहे की ही कारवाई पुढील 3 दिवस राहील आणि नागरिकांनी अशी अनधिकृत बांधकामं करून खर्च वाढवू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र ही बांधकामं होईपर्यंत महापालिकेचे जे अधिकारी आणि कर्मचारी मुख घेऊन गप्प होते त्यांच्यावर काय कारवाई होणार याचं महापालिकेचं अजून कुठलंही धोरण ठरलेलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोचा, नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।